नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सीताराम दंडिले, श्री सेवागिरी नर्सरी फलटण. शेळी पालनासाठी आपण सुरुवात करत असतो. सगळ्यात पहिला प्रश्न चाऱ्याचा आणि दुसरा प्रश्न आहे तुमच्या शेळी पालन करण्यासाठी लागणारा गोठा नियोजन, गव्हाणे नियोजन हे तर तुम्ही करताच, पण चारा नियोजनावरती सगळ्यात महत्त्वाचं लक्ष दिलं पाहिजे. कारण चारा हा एका दिवसात उपलब्ध होत नाही. त्याला 3 ते 4 महिने घालवावे लागतात. कुठलाही असू दे, तुमचं कांडी गवत असो, दशरथ घास असो किंवा तुमचं इतर मेथी घास असो, कुठलंही असो. तर सुबाबळीमध्येही तसंच आहे. 3 महिने पूर्ण तुम्हाला त्याच्यासाठी द्यावं लागतं. सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला पूर्वतयारी म्हणून सरी काढली जाते. ऊसाचा पट्टा काढायचा 4 फुटी. त्यामध्ये शेणखत प्रत्येक 4 फुटावरती तुम्ही टाकून घ्यायचंय आणि ते टाकून झाल्यानंतर आता नंबर येतो सुबाबळीची रोपं लावण्याचा. तर ज्यावेळेस तुम्ही संकरित सुबाबळीची रोपं लावण्यासाठी तुम्हाला 4 फुटी पट्टा तयार असल्यानंतर, शेणखत टाकून तयार असल्यानंतर तुम्ही ती कॅरी बॅग फाडून 4x4 वरती लावू शकताय. आणि सुरुवातीचा पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की पहिलं एका महिन्यामध्ये 2दा आळवणी घ्यायचंय. ह्युमिक 19-19 आणि एखादी फंगसनाशक पावडर असं बुडक्यामध्ये त्याला अर्धा लिटर किंवा तुम्हाला शक्य आहे तेवढं पाणी द्यायचं. आणि अशा महिन्यामध्ये 2 आळवणे घ्यावे लागतात. आणि नंतर ते झाल्यानंतर परत 2 महिने पूर्ण थांबायचंय आणि पूर्ण 3 महिने झाल्यानंतर जमिनीपासून 1.5 ते 2 फुटावरती छाटणी घ्यायची आपल्याला सुबाबळीची. नंतर त्याला फुटवे यायला सुरुवात होते. ज्यावेळेस तुम्ही 5 ते 6 वेळा 1.5 महिन्याला ज्यावेळेस तुम्ही छाटण्या करचाल त्यावेळेस फुटव्याची संख्या वाढत जाणार आहे आणि बुडक्याची साईज सुद्धा वाढत जाणार आहे. आणि बुडक्याची साईज वाढल्यानंतर आपल्याला पाल्याचं प्रमाणही वाढणार आहे. आणि ज्यावेळेस पाल्याचं प्रमाण वाढतं त्यावेळेस झाडाला चांगली ग्रोथ येते. ज्यावेळेस कमी प्रमाणात पाला येतो त्यावेळेस उत्पादन झाडापासून कमी मिळत असतं. जास्त उत्पादन मिळण्यासाठी आपण वेळेत पाणी, त्याला आळवणी घेणं आणि थोडंसं शेणखत मधून अधून टाकावं लागतं. आणि पाण्याचे व्यवस्थापन केल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळून जातो. ही संकरित सुबाबळीचं वैशिष्ट्य असे आहेत की प्रत्येक 1.5 महिन्याला छाटणी होते. आणि नर्सरीमध्ये तुम्हाला 8-10 साईज कॅरी बॅगमध्ये ते रोप दिलं जातं. 2.5-3 फूट उंचीचं रोप असतंय. ते सुरुवातीला तुम्ही लावलं की ते 21 ते 25 दिवसामध्ये ते जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्याची वाढ होते आणि नंतर ते लागून निघतं. त्यासाठी लावल्यानंतर 21 त्या 21 दिवसामध्ये की म्हणजे पूर्ण महिन्यावर तुम्हाला महिन्यातून 2दा आळवणी घेण्याची खूप गरज असते. आणि त्याची छाटणी होईपर्यंत त्याला कोणतंही तणनाशक अजिबात चालत नाही. आणि तुम्ही त्या रोपाला जोपर्यंत छाटण्या होत नाहीत तोपर्यंत त्याला चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही निगा घेणं खूप गरजेचं आहे. आता शेळी पालनामध्ये होतं काय की लहान असतानाच, रोपं लहान असताना म्हणजे तुम्ही सुबाबळीच्या प्लॉटमध्ये साईटला जर थोडं प्रमाणात कंपाऊंड किंवा झाडाला काही सेफ्टी नसेल तर ती बाहेरच्या शेळ्या येऊन तुमचं रोप मोडण्याची शक्यता असते. तीही काळजी घेतली पाहिजे. नाहीतर काय होतं की शेळीनं किंवा दुसऱ्या कुठल्या प्राण्यांना जर रोपाचं मोडतोड केली तर ते रोप जरा लवकर हाताला येत नाही. कारण कसं त्या रोपाची वाढ कमी होते. कारण रोपाची काळजी घेणं खूप गरजेचं असतंय पूर्ण 3 महिने. नंतर एकदा त्याचा बुडका मोठा झाल्यानंतर फुटवे यायला लागल्यानंतर तुम्हाला बाकी काही करावं लागत नाही. नंतर फक्त सुबाबळीचा पाला तोडून शेळ्यांना घालण्यासाठी तयार असतो. प्रत्येक 1.5 महिन्याला छाटणी होते. एका शेळीमागं जर 5 रोपं तुम्ही लावली तर तुम्हाला 3 ते 4 किलो पाला 10 पैसे किलोनी लाईफ टाईम उपलब्ध होतो.
आणि हा जर चारा तुम्ही चांगलं नियोजन केलं तरच तुम्हाला तेवढा चारा मिळून जातो. नमस्कार, श्री सेवागिरी नर्सरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आणखीन असे नवनवीन व्हिडिओ मिळतील. तुम्ही आमच्या चॅनलसाठी फॉलो करत राहा. तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ मिळतील. नमस्कार.